वारकरी संप्रदायात कुठलीही धर्मांध शक्ती घुसलेली नाही, उलट वारकरी संप्रदायामध्ये काम करणाऱ्या महाराजांना पुरस्कार दिला। उदय सामंत यांची प्रतिक्रिया। ज्या वारकऱ्यांनी या महाराष्ट्राची परंपरा अबाधित ठेवली त्यांना आम्ही विश्व मराठी संमेलनामध्ये विशेष पुरस्कार दिला आणि हरिभक्त परायण जे 93 वर्षाचे आहेत पुरेकर महाराज यांना आम्ही सन्मानित करून अख्ख्या वारकरी संप्रदायाचा सन्मान केला। त्याच्यामुळे कुठेही वारकरी संप्रदायामध्ये कुठच्याही सरकारने हस्तक्षेप करण्याचा कधी प्रयत्न केला नाही। शरद पवारांवर बोलणारे भाजपचे प्रवक्ते तुषार भोसले हे आचार्य नसून आचारी आहेत। सक्षना सलगर यांची तुषार भोसलेंवर टीका। त्या आचारी भारतीय जनता पार्टीचा उपरा कार्यकर्ता स्वतःला आचार्य म्हणून घेतो, खरं तर तो आचार्य आहे। तो आचारी तुषार भोसले माननीय पवार साहेबांवरती बोलतो। यांना राजकीय सामाजिक जाणभान असणारे ज्येष्ठ नेते पवार साहेबांच्या स्टेटमेंटवरती त्यांनी काही चुकीचं केलेलं नाही। 100% पवार साहेब करेक्ट बोललेले आहेत। निनावी पत्र पाठवून अफवा पसरवण्याचं काम करू नये। बीडमधून भोंदू अशोक खरात संदर्भात रुपाली ठोंबरे आणि एसआयटीला पाठवलेल्या पत्रावर पोलीस अधीक्षकांची प्रतिक्रिया। निनावी पत्रचे जे तथ्य आहे त्याच्यामध्ये आम्ही अभ्यास करणार, आमच्या पोलीसच्या किंवा क्राईमचे संबंधच असेल त्याच्यामध्ये बघणार। बाकी तो पत्र निनावी आहे, शासनाच्या GRच्या हिशोबाने आम्ही पुढे पडणार। करमाळ्यात शिवसेनेच्या चंद्रहार पाटलांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक। प्रत्येक गावात शाखा मजबूत करणार, म्हाडा लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख चंद्रहार पाटलांचं वक्तव्य। अमरावतीमध्ये तापमान 38 अंशांवर गेल्यानं रस्त्यांवरची वाहनांची गर्दी ओसरली। विशेष काळजी घेत नागरिक घराबाहेर पडत असल्याचं चित्र। गेल्या आठवड्यात गारपीट तर आता वाढत्या उन्हामुळे नागरिक त्रस्त। मालेगाव शहर आणि तालुक्यात तापमानाचा पारा 40 अंशांच्या वर। मालेगाव सामान्य रुग्णालयामध्ये 20 बेडचे उष्माघात कक्ष तयार। डॉक्टर जितेंद्र डोलारे यांची माहिती। नवी मुंबई APMCच्या मसाला मार्केटमधील कार्यालयामध्ये चोरी। लाखो रुपयांची कॅश घेऊन चोरटे फरार। चोरीची घटना CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद। रायगड जिल्ह्यातील नागोठण्यात झाड कोसळलं। वीज पुरवठा खंडित। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाड कोसळलं। मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांच्या तावडीतून आरोपीला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी पोलीस शिपाईच आरोपी। पोलीस शिपायानं आरोपीला कोर्टात न नेता आरोपीच्या कुटुंबियांना आणि वकिलाला भेटवायला जोगेश्वरीतील लोढा बेलरमध्ये गेला। आरोपी पोलीस शिपाई गहिनीनाथ काळेवर गुन्हा दाखल।